सर हे बाकी ठीक आहे, तुम्ही काय बोलला का तुम्हाला कर्नाटक सरकार त्रास देईल. अहो सर तिथं शिवाजी महाराजांचं चेहऱ्याचं विद्रुपीकरण केलं. नाही, ती बिल्डिंग आम्ही डेमोलिशनला केलेलं आहे. हो असू दे की, पण बाकीचे सगळे फोटो सगळं व्यवस्थित आहे. नेमकं तेवढंच चेहरा नाही, शिवाजी ते महाराजांचं. हे आता ही बिल्डिंग आहे ना, ही 1 2 3 ते बंद आहेत. ते डेमोलिशनला देऊन दिले. म्हणजे सर, काय काय ते मला नाही ते आता पाडायचं आहे. आता सध्या एक पण ते 4 महाराष्ट्र सरकारने बांधलेली आहे, कशाला पडताय? असू दे ना, यशवंतराव चव्हाणांनी हे केलं होतं ना. नाही ती गेली शाळा यशवंतराव ती गेली. ती पण ही नवीन बिल्डिंग केली बघा, ती पाडून. ती पाडून ही केली. मग आता ती पण तशीच होणार आहे. पण सर तुमच्या म्हणण्यापेक्षा हे जे कर्नाटक सरकार आहे प्रशासन, त्यांना अक्कल पाहिजे. म्हणजे तुम्ही काय बोलला का, पण मी माझा अधिकार आहे बोलणं. कारण सगळे फोटो एकदम व्यवस्थित आहेत, काही प्रॉब्लेम नाही. नेमका शिवाजी महाराजांच कसं काय हे केलंय? नाही सगळं या की बाकीचे पण झालेत ना. नाही अहो सर फक्त या, तुम्हाला मी दाखवतो. नाही, झाले ते. बरोबर नाही हो सर. अहो सर ते कर्नाटक सरकारने स्वतःहून गुन्हा दाखल करायला पाहिजे. नाही आता ही बिल्डिंग आहे बघा, ते दरवाजे आम्ही हे मोडायला काढलेलं आहे. अहो सर पण मोडलेलं नाही ना अजून. नाही demolition आहे ते. अहो तो ते पडलंय, ढासळलंय साहेब तिथे. किंवा इंदिरा गांधींनाही तसं मुद्दाम केलं असेल. आता पण हे असंच वाद घेऊन गेले. शिकुणाचे इथं मुजवलेत. इथं 2 फोटो. हे सचिन दाखवा. हा कोण होते तिथं? कोणीतरी मराठीच महापुरुष असतील. आता हे बघा ना, हे बाकीचे फोटो सगळे व्यवस्थित आहेत. हा अरे हे किती वाईट आहे. डोळ्यात अश्रू उभे राहतात. नाही कर्नाटक भागामध्ये सुद्धा मराठी सत्ता होती. शिवाजी महाराज हे बघा ना, बघा तुम्ही मराठी आहात. नाही हे पूर्णच काढलेलं आहे आणि बऱ्याच हो सर हे बघा, चेहरा फक्त काढलाय एवढा. आणि हे जर काढलं तर हे पूर्णच काढायला पाहिजे होतं. सगळेच काढायला पाहिजे होते. जर तुम्हाला डेमोलिशन करायचे, तुम्ही फक्त चेहरा काढलाय. ही शिवाजी महाराजांची ही भूमी आहे ना. बरोबर. ही काय त्या कर्नाटकांची नाहीये ते. हा कोण आहेत मुख्यमंत्री तुमच्या कर्नाटकचे? आमचे सिद्धरामय्या. ते काँग्रेसचे आहेत ना. काँग्रेसचं सरकार आहे. बर पण त्यांनाही अक्कल पाहिजे ना. कसं असतं आता, ते काय सिद्धरामय्या इथे शाळेत येणार नाही. आपले कसं गट शिक्षण अधिकारी असते ना. नाही पण ते बघा, तुम्हाला सांगू, ही बिल्डिंग आहे ना, 5 वर्ष झाली बंद आहे आणि पाडायला दिलेलं आहे. सर माझं काय म्हणणं आहे, ते पाडलेलं नाही ना. ऐका ना, हे बघा पडलेले आहे का? सगळे फोटो आहेत की नाही व्यवस्थित? नाही ते आता ते सगळे demolition मध्येच आहेत ना. तर बघा, हे जे इथलं काँग्रेसचे सरकार आहे सिद्धरामय्या यांचं, तर एक तर आपल्या महाराष्ट्रातले जे काँग्रेसचे नेते मंडळ आहेत त्यांनी सिद्धरामय्यांचे कान पिळले पाहिजेत. हा जो कर्नाटकी तुमचा अत्याचार आहे, मराठी भाषेवर आहे, मराठी माणसांवर आहे,